मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हेल्दी असे बीटरूटपासून पराठे बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। बीटरूटपासून आपल्याला बरेच फायदे मिळतात। रोज एक तरी बीट जेवणामध्ये असायलाच पाहिजे। खूप बेनिफिट मिळतात आपल्याला बीटरूट खाल्ल्याने। तर बीटरूट पराठे बनवण्यासाठी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1 चम्मच इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। कोणतेही पराठे करताना बेसन पीठ घालणे खूप जरुरी आहे। तर हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। 1 चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेली सांबार घेतलेला आहे, चवीनुसार मीठ। एवढं साहित्य आपल्याला इथे पराठे बनवण्यासाठी लागणार आहे। तर या गव्हाच्या पिठामध्ये बेसन घालून घेऊ, चवीनुसार मीठ घालू। अगदी कमी साहित्यामध्ये हे पराठे बनवून तयार होतात। खूप जास्त मेहनतही लागत नाही आणि मस्त हेल्दी असे हे पराठे तयार होतात। तर आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून देऊ। जिरेपूड, ओवा, हिरवी मिरचीची पेस्ट, सांबार। अगदी कमी साहित्यामध्ये हे पराठे तयार होतात। तर आता एक बीट घेतलेला आहे। बीट छान स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आहे। आता या बीटाचे छान छोटे छोटे तुकडे करून घेऊ। रोज एक तरी बीट खाल्ला तर छान स्किन शाईन करते आणि छान ग्लो येते चेहऱ्यावर। त्याचबरोबर कॅन्सर पेशंटला सुद्धा बीट खाल्ल्याने खूप फायदा मिळतो। ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा बीट खूप फायदेशीर आहे। असंख्य फायदे आहे आपल्याला बीट खाल्ल्याने मिळतात। तर आता हे बीटाचे तुकडे आहे ना, आपण मिक्सरमधून याचं छान थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घेऊ। तर इथे पेस्ट छान तयार झालेला आहे। तर बघा, आपण जे पीठ घेतलेलं होतं ना गव्हाचं, त्यामध्ये हे तयार झालेलं पेस्ट सुद्धा टाकून देऊ आणि अगदी व्यवस्थित हे पीठ छान मळून देऊ, जेणेकरून पूर्ण पिठाला हे बीटरूटचं पेस्ट लागेल असं छान मळून घ्यायचं आहे। खायला सुद्धा खूप मस्त असे हे पराठे होतात। रोज आपण रोज नाही तर कधी अधूनमधून आपण मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकतो आणि छान याचे बेनिफिट आपण घेऊ शकतो। खूप हेल्दी असे हे बीटरूटचे फायदे आहेत। तर बघा, अशा प्रकारे मी पूर्ण पिठाला छान बीटाचं पेस्ट छान लावून घेत आहे। छान व्यवस्थित असं हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मळून झालं की यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं। तर मी इथे पूर्ण पाणी एकाच वेळेस टाकत नाही, अगदी थोडं थोडं लागेल तेवढे ते पाणी टाकून घेत आहे। इथे आपण पराठे करत आहोत, पण बीटाचं ज्यूस सुद्धा आपण करू शकतो। ज्यूस सुद्धा खूप छान हेल्दी असं होतं। हे पराठ्याने मस्त दिसायला छान कलरफुल दिसतात आणि छान असे लाल लाल दिसतात, त्यामुळे ते खायला खूप छान वाटते। बघा किती मस्त हा गोळा तयार झालेला आहे पिठाचा। आणि इथे आपण वरून सांबार घातला तर छान हिरवं लाल पिठामध्ये हिरवं असं सांबार दिसत आहे। तर हे रेस्टसाठी आपण 20 मिनिट ठेवून देऊ। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू। तर मिक्सरच्या पॉटमध्ये सांबार घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे, सांबाराची देठं सुद्धा मी टाकून दिलेली आहे। मिरची घालू यामध्ये चवीनुसार। अगदी पटकन ही चटणी होते आणि मस्त कॉम्बिनेशन सुद्धा खूप मस्त कलरफुल असं दिसते छान। इथे 1 चम्मच मी जिरं घातलेलं आहे। इथे थोडं दही घातलेलं आहे। दही नसेल तर लिंबू सुद्धा पिळू शकतो, पण मी इथे दह्याचाच वापर केलेला आहे। अगदी पटकन ही चटणी होते। तर चवीनुसार मीठ घालू। आता ही मिक्सरला छान फिरवून घेऊ। तर बघू शकता, इथे आपली चटणी छान तयार झालेली आहे। मस्त हिरवी कंच अशी ही चटणी दिसायला दिसत आहे। तर चटणी झाली तर आपण इथे आता पराठ्याची तयारी करू। कणिक सुद्धा छान भिजून झालेली आहे, मुरलेली आहे। आता परत आपण छान चोळून घेऊ आणि याचे छान पराठे तयार करू।
याची पुरीसुद्धा आपण करू शकतो. बीटाच्या पुरी करताना पीठनं थोडं हार्ड पाहिजे, कडक भिजवायचं, तर पुऱ्या छान होतात. तर इथे आपल्याला पराठे करायचे होते, तर इथे मी पीठ थोडं सॉफ्टच भिजवलेलं आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे पराठे होतात. मेन म्हणजे पराठे खायला खूप आकर्षित करतात, कारण कलर खूप मस्त दिसतो. तर छान लाल 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 हे पराठे आणि मस्त हिरवीगार अशी चटणी, ते बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल इतके मस्त हे पराठे होतात आणि खायला सुद्धा खूप छान वाटतात. नक्की तुम्ही सुद्धा असे पराठे करून बघा. तर बघा अशा प्रकारे मी छान आतमध्ये छान तूप लावून घेतलेलं आहे. पराठे करताना ते तेलसुद्धा लावू शकतो. आणि पराठा लाटताना थोडा जाडच लाटायचा. तर इथे थोडा जाडच असा पराठा लाटून घेत आहे. खूप पातळ लाटलं तर तो चिवट होतो आणि खायला थोडा व्यवस्थित वाटत नाही. असं नरम आणि सॉफ्ट होत नाही. त्यामुळे पराठे ना कोणतेही असो थोडे जाडच लाटायचे. तर बघा इथे पराठा छान लाटून झालेला आहे. आता तव्यावर आपण टाकून देऊ. अशा प्रकारे आपल्याला पराठे छान शिजवून घ्यायचे. हे पराठे ना व्यवस्थित शिजवून घ्यायचे, कारण कच्चे राहू शकतात. दिसायला असे आपल्याला दिसत नाही शिजले की नाही म्हणून, पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर इथे मी तूप टाकत आहे. या पराठ्यावर आपण तेलसुद्धा टाकू शकतो. पराठा व्यवस्थित भाजायचा, कच्चा राहायला नको. बघा इथे आपला हा पराठा छान शिजलेला आहे. तर अशा प्रकारेच आपण बाकी सर्व पराठेसुद्धा तयार करून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण दुसरा पराठासुद्धा छान भाजून घेऊ. अगदी पटापट हे पराठे होतात आणि खायला खूप मस्त वाटतात. नक्की तुम्ही करून बघा. सध्या मार्केटमध्ये भरपूर बीट मिळतात आणि तुम्ही अशा प्रकारे पराठे करू शकता. तर बघा इथे आपले पराठे मस्त कलरफुल असे तयार झालेले आहे. तर आता हे आपण छान सर्व करू. अगदी सॉफ्ट असे हे पराठे तयार झालेले आहे. आता इथे आपण चटणी घालू आणि मस्त या पराठ्याचा आनंद घेऊ. मस्त लाल लाल हे पराठे आणि हिरवी कंच अशी चटणी. अगदी सॉफ्ट असे हे पराठे झालेले आहेत. अगदी 2 दिवस ठेवाल तरी हे पराठे अगदी जसेच्या तसे राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.